अजब रमा राघवची जोडी। जा देवघरात कलश घेऊन ये। कम ऑन मी अहो हे असली कामं राजूला सांगा ना। राजू गो डॅडला जे काय हवंय ते पटकन घेऊन ये। थांबा, इतर कोणी तो कलश आणून चालणार नाही। घरातल्या ज्येष्ठ कन्येनेच तो आणायचा आहे। हा तोच ना। हो आम्ही ओळखलंय त्याला, इथे तमाशा नको प्लीज। रमा कसला विचार करत बसलीयस? गुरुजींनी सांगितलं ना देवघरात कलश घेऊन ये। जा घेऊन ये, जा जा लवकर। रमा सीईओ व्हायचंय ना, मग डॅड काय सांगतायत ते ऐक। अगं जा। एक मिनिट। नाउ व्हाट? पूजेचा कलश हाती घेण्याआधी तुम्ही वस्त्र बदलली तर बरं होईल। व्हाट? व्हाट्स वस्त्र? कपडे तुमचे। तुम्ही साडी नेसून येता का? कारण पूजा करताना साजेशी वस्त्र असायला हवीत ना। व्हाट रबिश? या कपड्यांमध्ये काय प्रॉब्लेम? कपडे नाही आहेत ते, देखावा आहे तो। आणि कलश आणणं हे देवाचं कार्य आहे। देवाला असा भपकेबाज देखावा आवडत। त्यामुळे कृपा करून तुम्ही साडी नेसून येता का? मगच तो पवित्र कलश हाती घ्या। मी वाट बघतो। एक मिनिट, एक्सक्यूज मी। मी आणि साडी, हॅव यू लॉस्ट इट? मी कपडे बदलणार नाही। मी ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे मी तेच कपडे घालणार, कळलं? अँड वन मोर थिंग, आजपर्यंत डॅडने कधी मला सांगितलं नाही की मी काय घालायचं आणि काय नाही। हू द हेल आर यू? यू एक गोष्ट लक्षात ठेवा, रमा कोणाचंच ऐकत नाही। आणि मला सांग, देव काय कपडे बघतो का? नाही, पण आपण देवाकडे कसं बघतो हे सुद्धा महत्वाचं आहे। इनफ ऑफ दिस नॉनसेन्स, ओके? तू कोणच मला हे सगळं सांगणारा? रमा, हे असं बोलतात गुरुजींशी? हे संस्कार आहेत आमचे। हा कोण आहे मला ऑर्डर देणारा? या घराचा मालक आहे मी। इथे फक्त पूजा सांगायला आलो। आणि ती व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी आहे माझ्यावर। शिवाय मी तुम्हाला काही चुकीचं सांगितलंय असं मला खरंच नाही वाटत। म्हणजे बघा ना, तुम्ही पोहायला जाता तेव्हा पोहण्याचे कपडे घालता ना। जसे तिथले काही नियम आहेत तसंच देवासमोर उठण्या बसण्याच्या काही रीती आहेत, इतकंच। आपल्या घरात स्वयंपाकघर असतं आणि न्हाणीघर सुद्धा असतं।
पण म्हणून आपण न्हाणी घरात नाही जात जेवायला. ह्या मर्यादा पाळणं ही आपली रीत आहे आणि ही रीत आपल्यात रुजवली की होते आपली संस्कृती. खूप ऐकला तुझं. डॅड, आत्ताच्या त्या माणसाला घराबाहेर काढ. मी असलं काही एक करणार नाहीये. आधी तू तुझा रागावर. पूर्ण पूजा खोळंबले तुझ्यामुळे. जा कलश घेऊन ये, जा. अहो यजमान, तुम्ही रागवू नका. मी पूजा सांगून झाली की निघणारच आहे. फक्त आता तुम्ही साडी नेसून कलश आणायला जितका वेळ लावाल तितका मला निघायला उशीर होईल. तुम्हाला तसं नको असेल तर तुम्ही साडी नेसून येता का? मी वाट बघतो. जा कलश घेऊन ये, जा. रम्मा, रम्मा, नारायणा. काय राघवा? तू नाही, तो. आज पहिल्यांदाच असा कोणीतरी माणूस भेटला जो रमाला सरळ करू शकतो. काय करतेस? रम्मा, काय करतेस तू? कोण आहे म्हणतो यार? काय समजतो तो स्वतःला? कोण आहे? डॅड पण ना रस्त्यावरच्या माणसांना डोक्यावर बसून ठेवतात. ते गुरुजी आहेत. प्लीज या, मला ना आठवण करून देऊ नकोस तू. अगं रमा, तू इतकी चिडू नको. तुझा मेकअप खराब शट मोना यार, जस्ट शट अप. त्या माणसाला सरळ केल्याशिवाय ना आता मी शांत बसणार नाही. कोण आहे ग तो? इथे ना तो पैसे घेऊन पूजा करतो म्हणजे तो माझा नोकर झाला. पण त्याचा उद्धटपणा पाहिलास? आज सकाळी माझ्या समोर आला आणि माझं डोकं फिरवलं त्या माणसाने. दिवस खराब केलाय. आता त्या घरी येऊन टपकला यार तो. रमा, काम डाऊन. नो आय वोंट. मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे मी त्याच्याकडनं नाही शिकणार आहे ना. सडनली माझ्या समोर काय आला, माझ्या कारवर डायरेक्टली पाय काय ठेवला. कोण समजतो कोण तो स्वतःला? मला सांग, मी आजपर्यंत एक तरी चॅलेंज हारली? इवन वन्स? अजिबात नाही. पण आज हारलीये मी. ऑल बिकॉज ऑफ दॅट पर्सन. मी 15 मिनिटात घरी पोहोचू नाही शकलीये त्याच्यामुळे. रमा, शांत. माझ पाहिलंस तू? नाटक बघितली पूजेत काय करत होता तो? मला रमाला सांगत होता तो की कपडे चेंज करून आउटफिट चेंज कर. हाऊ डेअरी. मला जेव्हा पवित्र आंटीने सांगितलं ना की कपडे चेंज कर म्हणून, तेव्हा तिला सुद्धा मी गप्प बसवलं होतं. काय नाव काय सांगितलं होतं डॅडने त्याचं? राघव. या वड्या राघव. राघव का काय नाव आहे ना त्याचं? तू बघच आता. नाही त्याचा ऍटिट्यूड त्याच्या तोंडावर फेकून मारला ना तर नावाची रमा नाही. सोड ना ग. जस्ट काम डाऊन प्लीज. आता पटकन साडी नेसून तयार होशील. हे बघ, मला तुझं काही ऐकायचं नाही. ओके? गिरीश अंकल चिडतील. तुझी सीईओशिप स्टेकवर आहे. आय नो. म्हणूनच मी त्याला अजून लाथ मारून घराच्या बाहेर काढलं नाही. बट वेट अँड वॉच. बस झालं आता. राघव, यू विल हॅव टू पे फॉर दिस. ओके फाईन. ते सगळं आपण नंतर बघू. पण प्लीज आत्ता प्लीज पटकन रेडी हो प्लीज. हो अगं रमा, तुला तुझ्या डॅडाला खुश ठेवावंच लागेल. बर चल, आता तू तयारीला लाग. आम्ही तुझी साडी घेऊन येतो आणि तू शांत हो. ओके?
बाळा अगदी अप्सरेसारखी दिसतेस तू. काय हो बाबा. बर आता आपण चेक करूया राघवला आवडल्यासारखी तू झालीयस की नाही ते चेक करूया. हा पॉइंट नंबर 1 साडी आहे सकाळच्या पेक्षा जास्त सुंदर साडी आहे ही. हो ना बाबा. हो. आता पॉइंट नंबर 2 पैंजण सकाळी नव्हते आता आले पैंजण आले. पॉइंट नंबर 3 हातभर बांगड्या आहेत. पण ही बांगडी इथे वर का गेली एवढी. काय हो बाबा याला बाजूबंद म्हणतात. बाजू बंद. बर असू दे त्याला बंद असू दे. बर पॉइंट नंबर 4 कुंकू. ते सकाळी कुंकूला कुंकू लावलं होतं तू ते आता आता छान आहे. ठसठशीत. पण जरा जास्त मोठं झालंय. असू दे राघवला आवडल्याची कारण. छान. पॉइंट नंबर 5 लाघवी स्वभाव. अगं लाघवी म्हटलं मी. लाघवी लाघवी हस बघू असं नीट नीट हस. राघवची बायको होण्यासाठी लागणारे सगळे गुण तुझ्यात आलेले आहेत. बाबा हे एवढं सगळं करून मी राघवला नाही आवडले तर. अश्विनी हे बघ अशी नकार घंटा वाजवायची नाही. तुझं लग्न राघवशीच होणार. अगं हा तुझा बाप आहे ना इथे. अगं हे बघ मला एक सांग तुझ्या डाव्या गालावर तीळ आहे की नाही. हो आहे. बाबा तिळाचं काय. लगेच घाबरलं माझं कोकरू. नाही 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 बाबा हे असं गालावर तीळ असणं चांगलं नसतं का. अगं खूप चांगलं असतं. ज्या मुलींच्या डाव्या गालावर तीळ असतो ना त्यांना हवा तसा नवरा मिळतो. बाबा हे बघ हे बघ हे बघ आता ते पण बिण काही नको. उगाच काहीतरी शंका नको काढू. शंका नाही मग शिंका. अगं काय हे शिंका. अगं बाबा ही नथ घातली ना गुदगुल्या होत आहेत मला. आणि तुम्हाला माहितीये ना बाबा एकदा का मला शिंका सुरू झाल्या की थांबत नाहीत. नाही नाही पण ती नथ घाल नथ घाल. नाही बाबा नको नको नको. मी नथ नसेल तरी राघवला आवडेल. अगं नाही हे बघ घाल बघ. बाबा नको बाबा शिंका थांबत नाहीत बाबा. बाबा नाही नाही नाही. अगं होईल हळूहळू सवय. थांबली शिंक थांबली बघ. अरे काय करून ठेवलंस ध्यान ह्या मुलीचं. तुला काय वाटलं की अशी साडी नेसून नथबीत घालून माझ्या राघवाच्या समोर गेली तर माझा राघव प्रेमात पडेल हिच्या. म्हणजे काय अश्विनीची आणि राघवची जोडी स्वर्गातूनच बनून आलीये. माधवा माधवा अरे तुला भोळा समजू का मूर्ख समजू कळतच नाही मला कधी कधी. काय झालं. अरे माझ्या राघवाला आवडेल अशी मुलगी होणं इतकं सोपं नाहीये. माझी होणारी सून हे कसं अजब रसायन असेल. अरे ज्या क्षणी माझा राघव त्या मुलीला पाहिल ना त्या क्षणी त्याला वाटेल की माझा जन्म या मुलीसाठीच झालाय. साक्षात देवी आईचं रूप असेल ती. सुंदर आणि तेजस्वी. Oh
वाव या रमा, आता तुला जो कोणी मुलगा बघेल ना त्याची विकेटच जाईल. मोना डार्लिंग, ती प्रत्येक आउटफिट मध्ये सुंदरच दिसते. कम ऑन गर्ल्स, लेट्स गो. रमा, आपली रमाच आहे ना? हो ना, एरवी आपली रमा शॉर्ट ड्रेस मध्येच बघितली आपण, पण आज साडीमध्ये किती सुंदर दिसतेय ना. तिला कोणाची दृष्ट नको लागायला. किती सुंदर दिसते माझी रमा, पण या वयात ही अशी बोजड साडी नेसायला सांगितली या मूर्खाने. आपल्या संस्कृतीने स्त्रीचं रूप घेतलं ना, ती अगदी अशीच दिसेल. सुपारी गुरु. गिरीश, आपण खरं तर राघव गुरुजींना थँक्स म्हणायला हवं. आज त्यांच्यामुळे रमा अशी पारंपरिक तयार झाली आहे. अगं ताई, तू किती सुंदर दिसतेस ग. थँक्यू बेबी. मी खेळायला जाऊ? जा. झालं मनासारखं. पारंपरिक वेशात स्त्रीचं रूप नेहमीच खुलून दिसतं. अहो, पूजेसाठी हीच वस्त्र योग्य आहे. कळलंय. आता पुढे काय करायचं ना ते सांग. बस टाइमपास करू नकोस. रमा, गुरुजी, पुढे काय करायचे रिच्युअल्स ते सांगता का? हा पवित्र कलश आता तुम्ही इथे या पूजेत स्थापन करायचा आहे. पण त्याआधी मी तुम्हाला या कलशाबद्दल थोडी माहिती देतो. हा कलश म्हणजे तुमच्या परिवाराचं प्रतीक आहे. आणि या कलशात जे पाणी आहे ते पाणी म्हणजे तुमच्या परिवारातलं एकमेकांसाठी असलेलं प्रेम. या तुमच्या हस्ते आपण कलशाची स्थापना करूया. या
या इथे स्थापन करा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. मम्मा, हा मंत्र म्हणतोय ते ऐकायला किती मस्त वाटतंय ना. रमा, हा मंत्र म्हणतोय ते ऐकायला किती मस्त वाटतंय ना. नॉनसेन्स. का पूजा करायची होती तर सिंपल करायची होती ना, का तामझाम करायची काय गरज होती. कसं आहे, कुठल्याही गोष्टीचं शुभफळ हवं असेल तर थोडा वेळ हा द्यावाच लागतो. आणि ही पूजा तुमच्या वडिलांच्या षष्टीपूर्तीची, ती विधिवतच व्हायला हवी. आणि घरातल्या सगळ्यांनी ती मनापासून करायला हवी. यजमान, आता आपण सपत्नीक पूजेस बसा. आता आपण सपत्नीक पूजेस बसा. गिरीश, आपल्या दोघांना पूजेला बसायला सांगितलंय गुरुजींनी. चला. गिरीश, बसतोयस ना? नारायणा, श्रीफळ जरा कमी आहेत रे. थोडी श्रीफळ आपल्याला अजून घेऊन यायला लागतील. हो गुरुजी, श्रीफळ म्हणजे नारळच ना? हो. मग किचन मध्ये मिळतील, किचन मध्ये असतील ते. बर नारायणा, जरा पूजेसाठी योग्य अशी श्रीफळ निवडून घेऊन येतोस का? आणतो. अरे हळू गुरुजी. नारायणा. हो ना. तो नाही, तू. व्यायामाची गरज आहे नारायणा. हा असू दे, बस मी घेऊन येतो. अरे नाही नाही, तुम्ही कशाला गुरुजी. राजू. हा, जा बाळा, पटकन नारळ घेऊन ये 2. हा. अहो नाही नाही, त्यांना नाही जमायचं. पूजेसाठी योग्य ते श्रीफळ निवडून घेऊन यावं लागेल. मलाच जायला पाहिजे. स्वयंपाकघर कुठल्या दिशेला आहे? इथे. बर.
काढू नकोस. दिस इज सो इरिटेटिंग यार. इतकं छान दिसतेय तुला सिरियसली. आई तू परत रडतेस? अगं नाही, मगाशी काहीतरी डोळ्यात गेलं, सारखं पाणीच येते डोळ्यात. काय मग पूजेतून अशी मध्येच का निघून आलीस? अगं आपल्याकडे केवढी माणसं आली आहेत आणि आपला राजू बिचारा सकाळपासून एवढी कामं करतोय. मी म्हणलं आपण पण जरा काम करूया, चहा आणि पाणी नेऊया सगळ्यांसाठी. आई लहान नाहीये मी आता, का लपवतेस सगळं माझ्यापासून? आज बाबांबरोबर पूजेला बसण्याचा मान तुला मिळाला नाही याचं वाईट वाटतंय ना? आई हे नेहमीच आहे, आपल्याकडे कुठलंही फंक्शन असलं तरी बाबांची बायको म्हणून तुला कधीच ओळख मिळत नाही, आणि अशी पूजा वगैरे असल्यावर त्यांच्या बाजूला बसण्याचा मानही तुला कधीच मिळणार नाही. हे सगळं कायम लावण्य आंटीच करणार का? अरू हळू बोल. माझं आणि तुझ्या बाबांचं लग्न सगळ्या जगासमोर झालेलं नाहीये. शेवटी दुसरं लग्न ते दुसरं लग्न. आमच्यात किती प्रेम असलं ना तरी सगळ्या जगापासून ते लपवून ठेवायला लागणार. पण आई बाबांची खरी बायको तू आहेस. लावण्य आंटी आणि बाबा एकमेकांशी नीट बोलत सुद्धा नाही. आरू माझं तुझ्या बाबांशी कायदेशीर लग्न झालेलं नाहीये, त्यामुळे माझी जागा एका खोलीपुरती मर्यादित आहे आणि त्याच्या मंगळसूत्राची जागा कपाटात. जाऊ दे ना आरू, हे बघ गिरीशची बायको म्हणून मला कधीच स्थान मिळू शकणार नाही हे मी स्वीकारलंय. पण काय ना कधी कधी असं डोळ्यात पाणी येतं. मी पण एक माणूस आहे ना ग. आई चल बाहेर चल. नाही नको, मी इथेच थांबते. अशा रडक्या चेहऱ्याने पूजेच्या इकडे नको. असं काही नाहीये, आजची पूजा बाबांसाठी आणि ती तुझ्याशिवाय नाही होऊ शकत. त्यामुळे पटकन फ्रेश हो आणि चल बाहेर. चल 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 चल. वा. चला पूजा सुरू करूयात. ओम गणानां त्वां गणपतिं हवामहे. थांबा काका गुरुजी. थांबा, पूजेला इतक्यात सुरुवात करता येणार नाही. आता काय झालं गुरुजी? ही पूजा तेव्हाच सुफळ संपूर्ण होईल जेव्हा यजमानांच्या पत्नी त्यांच्या सोबत पूजेला बसतील. मीच त्यांची पत्नी आहे आणि मी त्यांच्या सोबतच पूजेला बसले.
नाही, बरोबर आहे तुमचं, पण माफ करा, मी तुमच्याबद्दल बोलत नव्हतो, यजमानांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल बोलतो. यांच्याबद्दल बोलतोय मी. यांनाही त्यांच्या हक्काचा मान मिळायला हवा. माय गॉड रमा, पवित्रा आंटी तुझ्या डॅडची दुसरी बायको आहे. तू तर म्हणाली होतीस की तुझी दूरची मावशी लागते म्हणून. तिचं कोणी नाहीये म्हणून तिच्या मुलीला घेऊन तुमच्या सोबत राहते. यजमान, मला माफ कर, पण या पूजेमध्ये तुमच्या दोन्ही पत्नींना एकसारखं स्थान मिळावं असं मला वाटतं. घरातली व्यक्ती जर का दुःखी आणि अपमानित असेल तर तुम्ही ही जी पूजा करताय ती त्या परमेश्वरापर्यंत पोहोचेल कशी? अगदी बरोबर बोलला तुम्ही राघव गुरुजी. या घरात आल्यापासून पवित्राला कधीही तिच्या हक्काचा मान मिळू शकलेला नाही. तिने या पूजेमध्ये सहभागी व्हावं हे अत्यंत योग्य ठरेल. ये पवित्रा. पवित्रा, मी सांगतोय ना, ये बस पूजेला. तुम्ही यजमानांच्या अर्धांगिनी आहात, त्यामुळे तुम्ही तुमचं मंगळसूत्र घालून मग यांच्या शेजारी पूजेला बसावं अशी माझी विनंती. आई जा, कपाटातून मंगळसूत्र काढ. डॅडने या इडियटला ना जरा जास्तच डोक्यावर चढून ठेवलंय. मंगळसूत्र काढ. तुला काय वाटतं,
एक कोणतरी पोरगेला असं येऊन मूर्खासारखे सल्ले देईल आणि म्हणून तू लगेच गिरीशची ऑफिशियल बायको बनशील. पण मी त्यांची बायको आहेच लावण्याताई. कायदा तुमचं नातं ओळखत नाही, पण आमचं मन आमचं नातं ओळखतं. आज पहिल्यांदा आमच्या नात्याला जगासमोर मान मिळतोय. गिरीशने दिलाय तुम्हाला मान. त्याने स्वतःहून दिला नाही तुला. तो गुरुजी सांगतोय ना ते ऐकावं लागलं त्याला. पण गिरीशने माझ्याशी लग्न केलं ते कोणाचे ऐकून नाही. माझ्यावर त्यांचं प्रेम होतं म्हणून केलंय. देवाच्या साक्षीने मला या घरात घेऊन आले ते. मी या घराची सून आणि गिरीशच्या मुलीची आई आहे हे तुम्ही नाकारू नाही शकत लावण्याताई. कोणाची सून? कुठली सून? या घरची. तू विसरलीस, तू गिरीशची अनऑफिशियल दुसरी बायको आहेस आणि पहिली कायदेशीर आणि खरी बायको आहे. तसं जरी असलं तरी तुम्ही माझं या घरात येणं थांबवलं नाहीत ना. एक्झॅक्टली. थांबवू शकले असते पण नाही थांबवलं. नाहीतर तुला माझ्या या घरात काय गिरीशच्या आयुष्यातही येऊ दिलं नसतं. पण येऊ दिलं ना. इतकी वर्ष आमचं नातं मान्य केलं तुम्ही, मग आजच का इतका त्रास होतोय तुम्हाला? हे सगळं तुम्ही तेव्हाच बोलायचं होतं ना जेव्हा मी या घरात आले. नाही बोलले, कारण तेव्हा बोलले असते ना तर गिरीशने तुझ्यासाठी माझं घर सोडलं असतं. माझं घर सोडलं असतं, मला सोडलं असतं, डिवोर्स दिला असता मला. तेव्हा कदाचित डिवोर्स शिवायच तो तुझ्याबरोबर सगळ्या जगासमोर वेगळा राहिला असता. मग काय झालं असतं माझं? माझं नाव, माझी प्रतिष्ठा सगळं सगळं धुळीला मिळालं असतं. काय व्हॅल्यू राहिली असती माझी? आणि अख्ख्या जगाने या सगळ्यासाठी फक्त मला कारणीभूत ठरवलं असतं, मला दोषी ठरवलं असतं. त्यावेळी फक्त एकच व्यक्ती होती जिच्याकडे बघून मी गप्प बसले. माझी छोटी रमा. माझ्या लाडक्या रमाकडे बघून मला तेव्हा गप्प बसावं लागलं. झालं ते झालं, पण आता आज मला जो मान मिळतोय तोही तुम्ही स्वीकार करायला हवा. शट अप, ओके? आय से जस्ट शट अप. ही सगळी तुझी नाटकं माझ्या समोर नकोय, कळलं ना? हा तुझाच प्लान होता. आज घरात सगळे गेस्ट होणार तुला माहिती होतं, म्हणून त्यांच्या समोर माझा अपमान करायचा आणि संधी साधायची हे तू ठरवलं होतंस. नाही, मी तुला नीट ओळखते. ही अरेंजमेंट आहे ना, ही पूजा ही तू मुद्दाम ठेवली होतीस. म्हणूनच गजानन गुरुजींच्या त्या ओव्हर स्मार्ट मुलाला बोलवून घेतलंस आणि मग त्याने सगळं ठरल्याप्रमाणे अख्ख्या जगासमोर इतकी वर्ष लपवून ठेवलेलं आपलं फॅमिली सिक्रेट ओपन केलं. I know you so well. Wow, brilliant. But not so brilliant plan. मी असं काही केलेलं नाहीये लावण्याताई. मला हे असं सगळं करायची काहीही गरज नाहीये.
कुठलीही गोष्ट घडायला एक योग्य वेळ यावी लागते. कदाचित गिरीशची बायको म्हणून मला मान मिळायची वेळ आलेली आहे आता. मान मान आणि तुला तुला मान मान हवाय तुला. मान माय फुट. बघितलंस तुझी स्वप्न हे अक्षय तुकडे करील. तुझ्या प्रत्येक स्वप्नाचे अशीच हजार तुकडे. लक्षात ठेव. हे अक्षय तुकडे करील. तुझ्या प्रत्येक स्वप्नाचे. यजमानांच्या बाजूला तुमच्यासाठी पाठ मांडण्यात आलाय, तिथे तुम्ही बसायचंय. आता तुम्ही आईंना हळद कुंकू लावायचंय. हो तुम्हीच. हे दे त्यांना. एक मिनिट. ह्या बोटानी हळद आणि ह्या बोटानी कुंकू लावायचं. दोघींनाही लावा. दोघींनाही लावा.
हळदी कुंकू सांडणं हा अपशकुन आहे. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलीच्या हातून चुकून घडलंय. याचा अपशकुन होणार नाही. तुम्ही हळद कुंकू लावून घ्या. पण आता तर कुंकू संपलं ना, मग कसं लावता येणार? हे घ्या, आता लावू शकता. ये बा. आता तुम्ही तिघांचं तोंड गोड करा, मग आपण पूजेला सुरुवात करू. थँक्यू ताई. चला आता सुरुवात करूया. रमा, अगं तुम्ही
दोघी कशाला आलात माझ्या मागे मागे? आधीच त्या राघवने मला खूप इरिटेट केलं, तुम्ही आणखीन करू नका. पण रमा, तू आमच्यापासून हे का लपवलंस की पवित्र आंटी तुझ्या डॅडची सेकंड वाईफ आहे? तू का नाही सांगितलंस आम्हाला हे सगळं? मोना, हे सगळं प्राऊडली सांगण्यासारखं आहे का ग? हा, इडियट. आधीच माझ्या डॅडने दुसरं लग्न केलं याचा मला खूप राग येतोय, लाज वाटते मला. मी खूप लहान होते यार जेव्हा पवित्रा या घरात लग्न करू नये. मी तेव्हापासूनच बघते डॅडचं प्रेम फक्त त्या बाईवर आहे. माझ्या बॉम्बला कधीच त्याची वाईफ मानलं नाही. त्याच्यासाठी बॉम्ब आणि त्याचं लग्न फक्त एक बिझनेस डील होतं. मी फक्त त्या पवित्राला त्याची वाईफ मानलं. ओ गॉड रमा, सिरियसली? मॉमला नेहमीच या सगळ्याचा खूप त्रास होतो आणि मला ते नाही आवडत यार. I hate that पवित्रा. I hate her. सगळं काही तिच्यामुळे होतंय आणि म्हणूनच मी लपवून ठेवलं. जस्ट माइंड इट अप. रिमेंबर ऑलवेज, पवित्रा आणि तिची मुलगी आमचे कोणीही लागत नाही. फक्त मी नाही, या घरात पवित्राला डॅडची वाईफ कोणीच मानत नाही. लक्षात ठेवा. अगं पण रमा, असं म्हणून कसं चालेल? काहीही झालं तरी पवित्र आंटी तुझी सावत्र आई आहे आणि आरुषी तुझी बहीण. नो नो पे, त्या आमच्या कोणीही लागत नाही. तिच्यामुळे माझ्या मॉमला खूप त्रास झालाय, कळलं? तिला अशी सोडणार आणि आज त्या राघवमुळे अख्ख्या जगाला कळलंय सगळं. स्टुपिड. रमा, काम डाऊन. नो, आज तो फक्त माझा इन्सल्ट करून थांबला नाहीये, त्याने माझ्या मॉमला हर्ट केलं. इनफ इज इनफ. तुझ्या होते त्या राघवला असं सरळ करते ना की त्याला मरेपर्यंत लक्षात राहील. मार्कंडेय महाभाग सप्त कल्पांत जीवन आयुरारोग्यम ऐश्वर्यम देहि मां मुनिपुंगव द्रोणे मे त्वं महाभाग रुद्र तेजस समुद्भव आयुर्बलं यशो देहि अश्वत्थामं नमोस्तुते. परे त्वां शरणं यामि दीर्घायुष्यं प्रयच्छतु. आयुर्बलं यशो देहि अश्वत्थामं नमोस्तुते. राघव गुरुजी, तुम्ही गजानन गुरुजींचं नाव खूप मोठं कराल, माझी खात्री आहे. डॅडने ना या इडियटला जरा जास्तच डोक्यावर चढून ठेवलंय. आम्ही तुमचा आशीर्वाद समजतो. बरं, पूजा संपन्न झालेली आहे, तर तुम्ही उठू शकता. एक गोष्ट अजून बाकी राहिलेली आहे. कुठली? आम्ही सगळ्यांनी तुमचे आशीर्वाद घेतले, पण रमाला तो कुठे मिळालाय? रमा, ये बाळा, गुरुजींच्या पाया पड आणि त्यांचा आशीर्वाद घे. अगं ये बाळा, गुरुजींचा आशीर्वाद तर घ्यायलाच हवा. रमा, रमा CEO.
रमा, हे काय ही रीत आहे पाया पडायची? चल नीट पाया पड. पायांवर डोकं ठेव. त्याच्यात काही कमीपणा नाहीये. गुरुजी म्हणजे देवाचं रूप असतात. चल. तुम्हाला योग्य जोडीदार लाभो आणि लवकरच तुमचा विवाह संपन्न होईल. चला, आज रमानी पहिल्यांदा कुणाला तरी वाकून नमस्कार केला. राघवा, मी प्रसाद पिशवीत भरला. नारायणा, आधी हे निर्माल्य घे. हो. धर. मी राघव पुरोहित. Whatever. बाहेर गार्डन मध्ये येऊन भेट मला. महत्वाचं बोलायचंय मला तुझ्याशी. अगं रमा थांब. रमा कबियान, माझ्या डोक्यात आग लागल्यासारखी वाटते मला. What the hell is this, राघव? काय समजतो स्वतःला? मूर्ख. सारखं सारखं माझा इन्सल्ट का करतो? रमा, आता त्यांनी एवढं काहीही केलेलं नाही. गिरीश अंकलने तुला त्याच्या पाया पडायला लावलं. रिअली नेहा? ही स्टुपिड साडी दिसते ना तुला माझ्या अंगावर? ती मला कोणी घालायला लावली ग? रमा, साडी घालत नाहीत, नेसतात. शट अप. शट अप यार नेहा. इडियट. तू मला इथे मराठी शिकवायला आली आहेस का? ए नेहा, तू गप्प बसा. रमा, यू आर राईट. तो राघव ना सतत तुझी इन्सल्ट करतो आणि त्याला ना तुझ्या स्टेटसची व्हॅल्यू नाहीये. स्टॉप इट. स्टॉप इट मोना. तू ना एक काम कर. त्याने माझ्यासोबत काय काय केले त्याची एक लिस्ट बनव आणि अख्ख्या मार्केटमध्ये फिरव. म्हणजे माझी आणखी इन्सल्ट होईल. मूर्ख. मॅडम, तुम्ही इथं? मी तुम्हाला आतमध्ये शोधत होतो. कशाला? ते पवित्रा बाई साहेबांनी तुम्हाला काय खायला हवं का विचारायला सांगितलंय. आण ना, आण. एक काम कर. जळणारा कोल असतो ना, तो घेऊन ये माझ्यासाठी. कोल म्हणजे काय असतं ते? अरे कोल म्हणजे कोळसा. आता घेऊन आलो. या जगात काय सगळे स्टुपिडच भरलेत का? आणि जितके स्टुपिड आहेत ते सगळे माझ्या समोर येत आहेत का? मा यार, चिल मार ना. आणि तू राघवचा राग त्या राजूवर का काढतेस? नो नो बेबी. राघवचा राग मी राघववरच काढणार आहे. येऊ दे आता त्याला. We'll see what I can do.
राघवा त्या लवंगी मिरचीने तुला काहीतरी सांगितलंय ना? कोण? रमाताई रे. मिरची सारखी तिखट आहे ना म्हणून म्हटलं. तिने तुला गार्डन जवळ बोलवलंय. त्यांचं बोलणं म्हणजे ब्रह्मवाक्य झालं का? चला. राघव गुरुजी, दक्षिणा द्यायची राहिली होती. लावण्य, आता निरोप द्या. एक मिनिट गुरुजी, मला अजूनही एक गोष्ट तुम्हाला द्यायची आहे. प्लीज नाही म्हणू नका. ही तुमच्या नवीन गाडीची किल्ली. आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. यजमान अहो, याची काहीच गरज नाहीये. नाही गुरुजी, गरज आहे. तुमचं ज्ञान, तुमची पूजा सांगण्याची पद्धत, या सगळ्यांनी आम्ही खरोखर खूप इम्प्रेस झालोय. आता फक्त तुमची ठरलेली दक्षिणा द्यावी हे काही योग्य वाटत नाही. प्लीज घ्या. मला माफ करा यजमान, पण ही भेटवस्तू मी नाही स्वीकारू शकतो. गिरीश, तू स्वतःहून इतकी महागडी आणि नवीन कोरी कार यांना गिफ्ट करतोयस आणि हे चक्क नकार देत आहे. विचार तुझ्या आवडत्या गुरुजींनी. त्यांना एवढा कसला गर्व आहे? लावण्या, अहो गर्व होऊ नये म्हणून मी ही गाडी नाकारतो. आपल्याला कुठलीही मेहनत न करता जर एखादी गोष्ट मिळाली तर त्याची किंमत नाही राहत. आपल्याला ती वस्तू वापरण्यासाठी आपण खरोखरच लायक आहोत असा आपला गैरसमज व्हायला लागतो आणि मग येतो गर्व आणि अहंकार. आपल्या कामाबद्दल आपला निष्काळजीपणा वाढतो. त्यामुळे जोपर्यंत एखादी वस्तू वापरण्यासाठी आपण आपली योग्यता सिद्ध करत नाही तोपर्यंत ती वस्तू आपल्याला मिळता कामा नये. कारण ती आपल्यासाठी घातकच ठरते आणि ही गोष्ट जगातल्या सगळ्या गोष्टींसाठी लागू होते. समजा एक दिवस तुम्ही तुमचा व्यवसाय मला सांभाळायला दिला तर तो मी तुमच्यासारखा व्यवस्थितपणे सांभाळू शकेन का? नाही ना. तुम्ही इतकी मेहनत करून, कष्ट करून हा सगळा डोलारा उभा केला, पण मी ती मेहनत अनुभवलेली नाही. समजा माझ्याकडनं काही नुकसान झालं तर मला त्याचं काहीच वाटणार नाही. कारण पै पै जोडून हा व्यवसाय उभा करायला किती कष्ट लागतात हे मला माहितीच नाही. मी तुमचा आदर करतो यशमान, पण एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवली पाहिजे. आयुष्यातल्या कुठल्याही महत्वाच्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त एकच वाट असते, आपला घाम शिंपडून कष्टाने बांधलेली वाट. चला येतो आता. राघवा तू धन्यस. तू बोलायला लागला ना की सगळ्यांवर मंत्र फिरवल्यासारखंच होतं बघ. नारायणा, आपण मनापासून आणि प्रामाणिकपणे बोललो ना की सगळ्यांना पटतच. भाऊजी, अहो भाऊजी. मी? हो तुम्हीच. माझ्या रमाताईने तुम्हाला बोलवलंय. हो ठीक आहे, पण तू मला भाऊजी का म्हणतोयस? आता रमाताईने तुम्हाला बोलवलंय म्हणजे तुम्ही माझे भाऊजीच ना. चला चला. अरे पण माझं तुझ्या ताईकडे काही कामच नाहीये. आम्ही तर निघालो आता. मी रमाताईला प्रॉमिस केलंय की मी तुम्हाला घेऊनच येईन. हे बघा, तिने मला चॉकलेट पण दिलंय. चला ना. बरं ठीक आहे, मी येईन.
पण एका अटीवर. कुठल्या? तू मला भाऊजी म्हणायचं नाही. चालेल भाऊजी. चला चला. रमाताई, रमाताई बघ मी भाऊजींना घेऊन आलो.